यंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं प्रमुख आकर्षण आणि नाशिकच्या धार्मिक ऐतिहासिक ओळखीला नवा आयाम देणाऱ्या रामकालपथ प्रकल्पाला आता चांगलाच वेग आलाय। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारसह राज्य सरकार आणि नाशिक मनपाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। 146 कोटींचा हा प्रकल्प असून पहिल्या टप्प्यात 65 कोटींच्या निधीतून रामकुंड, गोदावरी घाट परिसर, काळाराम आणि इतर ऐतिहासिक मंदिरांच्या रंगरंगोटीचं आणि सुशोभीकरणाचं काम आहे ते सुरू झालेलं आहे। पर्यटकांसाठी आकर्षक ठरणारा हा प्रकल्प येत्या काही महिन्यात पूर्ण सुद्धा होणार आहे आणि या प्रकल्पामुळे नाशिकच्या धार्मिक वारसाला नवी झळाळी सुद्धा मिळणार असून भाविक आणि पर्यटकांसाठी रामकालपथ हा एक महत्त्वाचा धार्मिक पर्यटन केंद्र सुद्धा ठरणार आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रामकालपथाची घोषणा करण्यात आलेली होती। केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारला जातोय। पहिल्या टप्प्यामध्ये याला 65 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे। एकूण 146 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून या सगळ्या दरम्यान पंचवटीचा जो काळाराम मंदिर परिसर आहे ते थेट रामकुंड परिसरापर्यंत हा रामकालपथ होणार आहे। यामध्ये रामायणातील अनेक बाबी ज्या आहेत त्या या सगळ्या दरम्यान दाखवल्या जाणार आहे। आता आपण सध्या आहोत त्या सीता गुफा परिसरामध्ये देखील अशाच पद्धतीचं काम सुरू आहे। पुढे जी मंदिरं, ऐतिहासिक मंदिरं आहे त्या संपूर्ण मंदिरांचा कायापालट होणार आहे। खरं तर या सगळ्या निमित्तानं जर बघितलं तर केंद्र सरकारसह राज्य सरकार आणि नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून सावनी ग्रुप यांना या संपूर्ण रामकालपथाचं काम देण्यात आलेलं आहे। त्याचा जो पहिल्या टप्प्यातील कामाची जी सुरुवात आहे ती या ठिकाणी झालेली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे रामायणातील जी क्षणचित्रे आहे ती या ठिकाणी रेखाटली जाणार आहे। त्यामुळे हा संपूर्ण जो परिसर आहे याला झळाळी मिळणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे ज्या ग्रुपला हे काम देण्यात आलेलं आहे त्यांनी यापूर्वी जे काम केलेलं आहे त्याचं देखील या ठिकाणी फलकांच्या माध्यमातून जे प्रदर्शन आहे ते केलं गेलेलं आहे। इथल्या ज्या रामाच्या पाऊलखुणा आहे, मराठी मुलखातील रामाच्या ज्या पाऊलखुणा आहे त्या जपत या ठिकाणी हा रामकालपथ केला जाणार आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात आणि नाशिकच्या धार्मिक पर्यटनाला एक केंद्रबिंदू ठरेल अशा स्वरूपाचा जो रामकालपथ आहे तो आता प्रत्यक्षात या ठिकाणी होऊ घातलेला आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं आता प्रशासकीय पातळीवर आणि प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।